होणारी घोषणाबाजी लक्षात घेऊन तुमच्या लक्षात आलं असेल की इथे वातावरण जोरदार तापलेलं आहे। एकीकडे वारंवार गणेश नाईक जे आहेत ते शिंदेवरती आरोप करताना दिसत आहेत, शिंदेकडून देखील त्यांना उत्तर दिलं जात आहे। चला मुद्द्याला हात घालतो। खरं मला विकासावर चर्चा करायची, पण चर्चा ही आरोप प्रत्यारोपांनीच रंगते। चला मंडळी घेऊयात हा नेते ठीक आहे ना, 50 खोके एकदम ओके मागे पडलं। खोके ज्यांनी घेतले आयुष्यभर त्यांना खोक्यांशिवाय दिसणार काय? त्यांना तेच दिसणार। किती दिवस काढणार खोक्यांवर आता? हा खोके कोणी घेतले, काय घेतले सगळ्यांना माहिती आहे। बरं ठीक आहे नेते बघा, गणेश नाईक म्हणतात एकनाथ शिंदेना तुरुंगात टाकू। ऐका, शिंदे साहेबांना तुरुंगात टाकणारा अजून आयुष्यात जन्माला आलेला नाही। कारण त्या माणसानं जर हा पराक्रम केला नसता तर ही मंडळी ज्या बोलतात ते दिसले असते का? कुठं ते खुराड? म्हणून माझी त्यांना हात जोडून विनंती, एकनाथ शिंदे। त्यामुळं आणि आता हे फक्त नाईक साहेब तर ठीक आहे, शिल्पकार आहेत, पण नाईक साहेब ज्या व्यक्तीमुळे झाले ते मोदी साहेब आहेत कुठं? मोदी साहेबांचं कोण नाव घेत नाही? आज पण शिंदे साहेब मोदी साहेबांचं नाव घेतात। जे बोलतायत खोके अहो टोलचा मुद्दा उचलला, सेटलमेंट झाली शांत। प्रत्येक मुद्द्याला सेटलमेंट, आम्ही सेटलमेंट केलेली नाहीये। आज आम्ही फक्त काँग्रेस मुक्त शिवसेनेत आहोत। आम्ही काँग्रेस मुक्त शिवसेना केल्यामुळे तेही आहेत आणि इकडचे जे ओरडतायत तिथं आहे ना, मूळ भाजपा दाखवा। मूळ भाजपेचा एक असेल ना, आम्ही हरलो। चला भारतीय जनता पार्टी नाही, नाईक जनता पार्टी आहे। बरं ठीक आहे ते म्हणतात मूळ भाजप दाखवा, बक्षीस मिळवा। मूळ भाजपा आजही अस्तित्वात आहे आणि नवी मुंबईमध्ये जितके इलेक्शनच्या तिकीट नंतर प्रत्येक पक्षातून इकडे तिकडे गेले त्यापैकी सगळ्यात कमी जर डॅमेज कोणाचं झालं असेल ते भारतीय जनता पक्षाला झालेला आहे। कारण आज भारतीय जनता पक्षाचा जो केडर आहे, जो खरा कार्यकर्ता आहे, भारतीय जनता पक्षामध्ये लोकप्रतिनिधींना ज्या पद्धतीने ट्रीटमेंट मिळत नाही तेवढी संघटनात्मक पक्षाच्या बांधणीमध्ये फार महत्व आहे आणि संघटनात्मक बांधणीतील एकही व्यक्ती झालेला नाही। हे फक्त या लोकांनी ठरवलेलं आहे। आज गणेश ऐका, काही नाही तसं, काही नाही। ऐकून घ्या, ते जे त्या ठिकाणी ऐकून घ्या, ते त्यांचं मत आहे ना। ते अशी व्यक्तीच नाहीये। आता 2 मिनिटं त्यांच्याकडे आताच थोड्या वेळापूर्वी त्यांनी मान्य केलं की गणेश नाईक शिल्पकार आहेत। त्यांनी मान्य केलं, त्यांनी मान्य। आणि आता मी तुम्हाला सांगतो याच्यामधले सगळे चेहरे बघा। या इलेक्शन नंतर याच्यातले किती इथे असतील आमच्याकडे वेटिंग लिस्टवर आहेत। येतील साहेब गणेश नाईक जर शिल्पकार आहेत तर ज्या दिबा पाटलांनी आगरी कोळी समाजासाठी मोठं योगदान दिलं त्यांचं शिल्प उभारायचं आश्वासन आम्हाला काय द्यावं लागतंय? मग गणेश नाईक शिल्पकार होतं, मग हे दिबा पाटलांचं एक शिल्प म्हणतात नवी मुंबई विमानतळाला नाव द्या म्हणतात ते म्हणतात। साहेब एक लक्षात घ्या, महापालिकेत सत्तेत ते आहेत, राज्यात सत्तेत ते आहेत, केंद्रात सत्तेत ते आहेत। भांडतात कोणाशी? कोणाबरोबर भांडतात ते? नाव देत का नाही ते? स्थानिक आहे मी। गणेश नाईक तर भरपूर घेतात, आगरी कोल्यांना आणि आगरीना प्लॉट देणार, कधी दिले अजून? उलट माझेच प्लॉट खाले, फक्त आश्वासन। माझं म्हणणं असं, दिबा पाटलांचं नाव आजपर्यंत या नव्या मुंबईमध्ये इतकी वर्ष झाली एकाली तरी कोणीतरी दिलंय का? त्या सत्ताधाऱ्यांनी कशालाच नाही दिलेलं ना। आगरी कोळी तुम्ही तरी पुढाकार घेतला का? घेतला नाही का? आम्ही घेतला पुढाकार, आम्ही सत्तेत नाही ना, आम्ही सत्ताधारी जे त्यांनी घेतलात का? बरं दुसरं असं की हे आज जे बोलतायत ना याच्यामध्ये ओरिजिनल भाजपवाला कोण आहे विचारा? किती जण आहेत बघा। राष्ट्रवादी काँग्रेस इकडलं आयात केलेले, सगळे आयात केलेले। एअरपोर्टला जर नाव दिलं नाही तर राजीनामा देणारे आहेत कुठे लपून बसले ते बाहेर काढा अगोदर। तुमचं थेट म्हणणं आहे की एअरपोर्टला नाव द्यावं आणि नाही दिलं तर राजीनामा द्या ना। त्यांनी देणार का राजीनामा साहेब एअरपोर्टला? ते तरी ओरिजिनल आहेत का? तुम्ही कुठे होता? आम्ही इथेच आहे, तुम्ही भाजपमध्येच आहे, खूप वर्ष झाले। बर
ऐका प्रवीण ज्या प्रकल्पस्थांच्या जीवावर ही सर्व मंडळी मोठी झाली, ज्या दिबा पाटलाच्या जीवावर ही नवी मुंबई झाली, या प्रकल्पस्थांच्या जीवावर आज एक प्रकल्पस्थ महिला आमदार आहे. फक्त सोरटे साहेब भरत जाधवने जर काम केलं नसतं तर मंदाताई प्रकल्पस्थ आमदार झाली असती का? ओरिजिनल फक्त सोरटे आहेत, बाकी सर्व कॉकटेल आहेत. हा, कारण मंदाताईवर ज्या लोकांनी कामं केली ना, ज्या लोकांनी कामं केली त्याला एकाला पण तिकीट दिली नाही ऐकत. आणि ज्या दिबा पाटलांनी मंदाताईंच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झालाय. आता फक्त जिल्हा प्रमुख गेले. दोन्ही आमदार एकत्र आहेत. कोण म्हणतं? ताईंना बोलवा, घ्या कॉलवर, ताईंना कॉलवर घ्या. आम्ही आग्रे आहे, ताईंना कॉलवर घ्या. दोन्ही आमदार एकत्र आहेत. अजिबात नाही. जिल्हाध्यक्ष गायब आहेत, आमदार सुद्धा गायब आहेत. ही फक्त नाईक जनता पार्टी आहे इथे. ठीक आहे. काय नेमकं मंदाताई पूर्वी तुमच्याकडे पण होत्या, दुःख मोठं आहे मंदाताईंचं. ऐका, तुम्हाला सांगतो, मंदाताईला निवडून आणण्यासाठी भाजपाच्या आणि संघ परिवारातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम केलं, परंतु निवडून आल्यानंतर ज्यांनी आमच्या विरोधात काम केलं त्या सगळ्यांना भाजपात घेऊन तिकीट दिलं. आणि जेवढ्या लोकांनी काम केलं तेवढे इतर पक्षात गेलेत. काही मनसेत गेलेत, काही शिवसेनेत गेलेत, काही भाजपमध्ये आले, राष्ट्रवादीमध्ये आले. सवयीनुसार नाही. ह्या लोकांना माहिती आहे स्वतःच यांचं सत्तेचं समीकरण आहे. सत्तेशिवाय जगू शकत नाही, म्हणून त्यांना माहिती आहे आपल्याला सत्तेत बसायचंय, तर भाजप शिवाय पर्याय नाही, म्हणून भाजपमध्ये परत आले. स्वाभिमानी असते ना. बघा, ऐका, आम्ही लाचार असतो ना, शिवसेनेत गेलो असतो, आम्ही ज्या पक्षामध्ये स्थान नाही तिथे जाऊन आम्ही काम करतो. ह्यांची हिंमत नाही की अशा पक्षामध्ये येऊन काम करायचे. हे सगळे स्वतःच्या स्वाभिमानासाठी जगतात, स्वतःच्या लाचारीसाठी जगतात. आपला मुद्दा काय होता? रोडमॅप विकासाचा, नवी मुंबईचा. चर्चा कुठे चालली आहे? ठीक आहे, आम्ही रोडमॅपचा ज्या विषय घेतो येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने, मला सांगा, आम्ही कर भरतोय, आम्ही प्रत्येक टॅक्स भरतोय, पण आज आम्हाला आमच्या हक्काच्या पाण्यासाठी त्या टँकरवर अवलंबून राहावं लागतं. नवी मुंबईमध्ये टँकर लॉबी आहे. टँकर लॉबी एवढी भयंकर आहे. कशी आली आहे? कोण पोचतंय? सगळ्यांना माहिती आहे. साहेब, आपण इथे विकासाचा मुद्दा घेतलेला आहे. इथे आपण विकासाचा मुद्दा घेतलेला आहे. इथे प्रस्थापित लोक आहेत, ह्या सगळ्यांच्या शाळा आहेत, राईट टू एज्युकेशन आहे. इथे आरटीईची जनजागृती किती आहे? 25% सीट्स भरल्या जातात का? जनजागृती केली जाते का? मी स्वतः वकिली करते, 18 वर्ष सरकारी डिपार्टमेंटमध्ये मी जाते. 100-500 रुपये दिल्याशिवाय माझी कामं होत नाहीत. रिडेव्हलपमेंटला जेव्हा परमिशनसाठी जातो, IOD, CC, OC सगळ्याचे सिडकोचे रेट्स ठरलेले आहेत, त्याच्याशिवाय परमिशन भेटत नाहीत. मग विकास रेट शिवाय कुठे? धक्कादायक आहे. बर जाता वेळ संपला माझा. काय सांगतो, गेली 5 ते 7 वर्ष या सर्व शहरांमध्ये प्रशासकीय कारभार आहे, परंतु आपण जी निवडणूक त्याच्यापूर्वी नायकांच्या साथी होतं. बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण यापूर्वी आपण पाहिलेलं आहे ही स्थानिक लेवलची निवडणूक आहे. आपल्याला शेवटी फिरून गटर, मीटर, वॉटर या गोष्टींवर यावं लागतं. गेले 5-7 वर्ष स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे यांनी या वाशी विभागातील एकाही नागरिकाला नगरसेवकाची उणीव जाणून नाही दिली. या ठिकाणी त्यांनी 35 सोलर हायमास्ट लावले. वाशी मिनी शिशोरला त्यांनी कॅमेरे लावलेले आहेत. प्रत्येक शाळेच्या बाहेर. महापौर कोणाचा? भारतीय जनता पार्टी. महापौर कोणाचा? महापौर. ठीक आहे. महापौर. हा, सांगतो, माझ्या वेळेस सभागृहामध्ये भरत नकाते साहेब बोलत होते, घरत साहेब ऐका, फोर्टीज हॉस्पिटल हे त्यांनी महानगरपालिकेचं हॉस्पिटल फोर्टीजला विकलं, त्याला मी विरोध केलेला. त्याच्यानंतर मुंडे साहेब आल्यानंतर त्याची CID इन्क्वायरी चालू केली ती, त्याचं सुद्धा मला बोलवलं गेलेलं. महापौर होईल त्याला तुमचा पाठिंबा असेल? नाही, महापौर आमच्यामुळेच होणार आहे. महापौर आम्ही ठरवणार आहे. ठीक आहे. नवी मुंबईचं एकूण हे समीकरण, वेगवेगळ्या सगळ्या समस्या यावरती आपण चर्चा केली. मंडळी, एकूण हा जो कौल आहे हा या सगळ्या धमासान चर्चेतनं समोर आल्याचं आपण पाहतोय. 16 तारखेला कळेल की नवी मुंबईकर कोणाच्या बाजूने कौल टाकतायत आणि कोणाला इथं सत्तेची चावी देत आहेत, तेव्हा कळू शकेल नवी मुंबई महानगरपालिकेचा किंगकोट. यानंतर पुढे जाऊयात आणि जाणून घेऊयात मूळ महापालिकांचा.